काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, करवणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती, तैसे माझे ती सांभाळीत, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथमनमन, 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 पाण्डुरङ्गा करो प्रथमनमन. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. दुसर जगाना संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. पांडुरंगा करो प्रथमनमन, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. पांडुरंगा करो प्रथमनमन, दुसरे चरण, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे येते नमस्कारो नियता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. देहू निवासी श्रीमंत सद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज या सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे पहिला आपण अधिक मास मध्ये सप्ताह करत होतो आहे ना. आता बोलत चला, कधी अधिक मास मध्ये करत होतो, पण अधिक मास 3 वर्षानंतर येतो. त्यात काय आपलं समाधान होत नव्हतं. वाट पाहावी लागायची ना प्रत्येक वर्षी, कधी यायचा अधिक मास, कधी यायचा. मग तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या मागचं नाम हे आकाशापेक्षा 1000 पटीने मोठं आहे. गगनाहून वाढ नाम आहे आकाशापेक्षा. मलाही आठवणाप्रमाणे हरिपाठ तर पाठ आहे सर्वांचा. गगनाहून शेवटपर्यंत आठवलं तरी सांगा. गगनाहून हरिपाठ सगळे नाचत होते की नाही, बरोबर ना. गगनाहून वाढ नाम आहे. महाराज आपल्याला पाहिजे फक्त गगनाहून वाढ नाम. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगनाहून वाढ नाम आहे. आपला हरिपाठ करूनही काही उपयोग नाही महाराज. आपण हरिपाठामध्ये येतो, पावल्या खेळतो, नाचतो, गातो आणि निघून जातो. हरिपाठ पाठ करायचं म्हणजे असंही काहीतरी भेटलं पाहिजे ना आपल्याला त्याच्यामधून. आता मलाही नेहमी आठवतं, पण आज स्मरण नाही झालं. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगनाहून वाढ नाम आहे. आकाशापेक्षा नाम हे 1000 पटीने मोठं आहे. भगवंताचं नाम 1000 पटीने मोठं आहे. म्हणजे पृथ्वी बी नामापेक्षा हलकी आहे आणि पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सगळं नामापेक्षा कमीच आहे. पण माझ्या भगवंताचं नाम हे आकाशापेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे. आता किती मोठं, किती मोठं म्हणलं तर आपल्याला सांगता येईल का? सांगू शकत नाही. तुम्ही जेवढं म्हणसाल तेवढं. कारण कसं, पाणी घेतलं आपण आणि एका पातेल्यामध्ये ठेवलं तर पातेल्याचा आकार दिसल. तेच पाणी आपण हंड्यामध्ये घेतलं तर हंड्याचा आकार दिसल. तेच पाणी आपण टाकीमध्ये ठेवलं तर टाकीच्या आकार एवढं दिसल. तेच पाणी आपण जर एखाद्या मोठ्या ड्रम मध्ये ठेवलं तर ड्रमच्या आकाराचं दिसल. तेच पाणी आपण मोठ्या सिंटॅक्स मध्ये ठेवलं तर त्याच्या आकाराचं दिसल. म्हणजे आपण आपण ज्याच्यामध्ये मोजसाल तेवढं मोठं आपल्याला नाम दिसणार आहे. 1 नंबरला जे आहे ती नदी आहे. 2 नंबरला जे आहे ते गाय आहे. 1 नंबरला नदीचे उपकार आपल्यावर आहे. नंबर 2 आपल्यावर गायीचे उपकार आहे. तर गायीला राष्ट्रमाता म्हणलेले आहे. लक्षात, मागच्या वर्षामध्ये गायीला मान्यता दिलेली आहे राष्ट्रमाता म्हणून. पण ती जर्सी गाई नाही बरं, नाहीतर आता मोकळे गोठे केलेले आहे राष्ट्रमाता म्हणून. आता तुम्ही 25, 30, 100 गाया पाळसान. गावरान गाई आहे, गावरान. राष्ट्रमाता मायबाप. गाय जी आहे जिवंतपणे आपल्याला दूध देते, जिवंतपणे दूध देते. त्या दुधापासून आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवता येतात. तेही आपल्या फायद्याचेच आहे. म्हणजे ते गायीचे आपल्यावर उपकारच आहे. ती गाय आपल्याला शेण देते, तेही आपल्यावर उपकारच आहे. शेणापासून कितीतरी काय काय बनवलेलं आहे. तीच गाय आपल्याला गोमूत्र देते. तुम्ही म्हणसाल गोमूत्राचा काय फायदा आहे? आमचं भूषण म्हणून सांगत नाही. आम्ही एक टेरेसवर 4थ्या मजल्यावर आम्ही गार्डन केलेले आहे. एक आपलं 2 वाफे असे, गॅलरी जेवढा भाग आहे तेवढा. त्याच्यावरती आम्ही सर्व भाज्या लावतो. वांगे, दोडके, भोपळे, कारले, मिरच्या, भेंडी, सर्व काही भाज्या आम्ही लावतो. पण आम्ही कुठल्याच प्रकारचं औषध मारत नाही. आम्ही गावावरून गीर गाईचं गोमूत्र आणत असतो. शेतकरी आहात तुम्ही सर्व माता भगिनी. एक औषध म्हणून तुमच्या पुढे सांगून पुढे चालते. त्या गीर गाईचं गोमूत्र आम्ही आणत असतो आणि स्प्रे मध्ये भरतो. ते
आता इकडे आमची काही एवढी मोठी शेती नाही तिथं टेरेसवर, पण एक न्हाव्याचा एक असतो ना स्प्रे करण्याचा एक बॉटल, त्या बॉटलमध्ये आम्ही भरतो आणि आमचे माऊली ते स्प्रे करतात असं झाडावर पूर्ण. मायबाप एक सुद्धा आळी कधी दिसत नाही, एक सुद्धा दिसत नाही. कशाचा परिणाम? गोमूत्राचा. कितीतरी महागडे औषध आणता आणि शेतीला टाकता तरी पण ते किडे जात नाही, पण गाईच्या गोमूत्राने एक सुद्धा आळी कशाला लागत? मग त्या गाईच्या आपल्यावर उपकारच आहे ना, त्या नाही उपकार आहे. ती गाय कालावधीने काही कालांतराने मेल्यानंतर त्या गाईचं चमडं उपयोगाला येतं. चमडं, त्या चमड्याचा सुद्धा उपयोग होतो गाईच्या. म्हणजे त्या गाईचे आपल्यावर काय आहेत? उपकार आहेत, उपकार. मग नदीचे उपकार आपण पाहिले, गाईचे उपकार पाहिले, आईचे आपल्यावर तशीच उपकार आहे. आईचे जन्म दिला आपल्याला, हे सगळ्यात मोठे आपल्यावर त्या आईचे उपकार आहे. आईने जर आपल्याला जन्मच नाही दिला तर आपण काय हे जग पाहतो का? म्हणजे त्या आईचे आपल्यावर उपकारच आहे ना. या आईचे उपकार आपण कितीही जन्म, आपण कितीही वर्ष जगलो तरी आहे तोपर्यंत तरी आपल्याला आपल्या हातून आईचे उपकार आपण फेडू शकत नाही, फेडू शकत नाही. तुम्ही म्हणसाल आईसाठी मी हे केलं, आईसाठी मी ते केलं, आईसाठी घरदार केलं, आईला छान साडी घेतली, आईला 100 तोळे दागिने केले. नाही, आईला काहीही केलं, जीव घाण ठेवला तरी आईचे उपकार फेटू शकत नाही. मग या आईचे उपकार फेटू शकत नाही म्हणून आपल्यावर त्याही आईचे उपकारच आहे. मायबाप आईचे उपकार आहे, वडिलांचे पण आई आपल्यावर उपकारच आहे. जेवढे आईचे उपकार आहे तेवढे वडिलांचेही आपल्यावर काय आहे? उपकारच आहे. नंबर 4, गाईचे फेडू शकत नाही, नदीचे फेडू शकत नाही, आईचे फेडू शकत नाही, वडिलांचे फेडू शकत नाही. मग यांचे कोणाचेच फेडू शकत नाही. मग ज्यांनी आपल्यावर एवढे मोठे उपकार केले, ज्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवलेला आहे, जो मार्ग दाखवलेला, या मार्गाला या, तुमचं या मार्गाने आल्याच्या नंतर कल्याणच होईल, या संतांचं आपण कसे उपकार फेडणार? यांचे उपकार आपण काय सांगणार? अभंगाचं पहिलं चरण. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. अशा या संतांचे उपकार जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी काय सांगू? आपणच पहा ना, दरवर्षी आपल्याला अधिक मास मध्ये आपण इथं सप्ताहाला येतो, पण आपल्याला दरवर्षी इथं येऊच वाटतंय. महाराजांनी दरवर्षी सप्ताह ठेवायलाच पाहिजे. एवढ्या बहुसंख्येने इथं या पंढरपूरमध्ये आपण आलो म्हणजे आपल्याला कोणाची तरी कृपा असेल ना. कृपा पांडुरंगाची, कृपा पांडुरंगाची, कृपा पांडुरंगाची, कृपा पांडुरंगाची. रामकृष्ण हरे, जय जय रामकृष्ण हरे, जय जय रामकृष्ण हरे, जय
वर हात करा. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कृपाता पांडुरंगाची कृपाता पांडुरंगाची कृपाता कृपाता पांडुरंगाची कृपाता पांडुरंगाची कृपाता पांडुरंगाची कृपाता पांडुरंगाची ध्यानी म्हणे पांडुरंगा रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ध्यानी म्हणे पांडुरंगा रामकृष्ण हरी. कोणाची कृपा आहे आपल्यावर? पांडुरंगाची. पांडुरंगाची कृपा आहे म्हणून आपण या आज खानदेशकरांच्या मठामध्ये बसलेलो आहे. या खानदेशकर मठाच्या अध्यक्षांना मठाधिपतींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय ना त्यामध्ये आमच्या पारेताई असतील, पारे महाराज असतील, त्यांची मुलं असतील. महाराज सेवेने हे इथपर्यंत येत असतं. कुठं पण फक्त सेवाच करतात. पण या अखंड हरिनाम सप्ताह फक्त आपलाच नाही. सप्ताह संपला की सप्ताह असतो, सप्ताह संपला की सप्ताह असतो. इतका या उतराई मधून उत्तर होण्यासाठी आई मी सांगत होते. आई मला आईचा जो पदर आहे, आईचा हा जो पदर आहे, या पदराचा फायदा किती आहे पहा. आता कुणी घेत नाही हे सोडून द्या. मी तुम्हाला घ्याही म्हणणार नाही, कारण आता फॅशन नाही. बरोबर ना? आता फॅशन नाही. पण माझ्या माता माऊल्या ज्या वयस्कर महिला आहे त्यांच्या सर्वांच्या डोक्यावरती पदर आहे. कारण जी करते देशाची कदर तिचा आहे डोक्यावरती पदर. ज्या आईने आपल्याला जन्म दिलेला आहे त्या आईने लहानपणी आपण ज्यावेळेस पाळण्यामध्ये खेळत होतो ना, आपलं लहानपण आठवा. आपण ज्यावेळेस पाळण्यामध्ये खेळत होतो त्यावेळेस नाकातून पाणी येऊ द्या, डोळ्यातून पाणी येऊ द्या, ती आई आपल्या पदराने पुसायची. पदराचे फायदे किती पहा. ती आई काय करायची? पाणी आपल्या पदराने पुसायची. आजी बरोबर पुसत होतो. चला पुढे. तीच आई ज्यावेळेस आपण थोडस मोठं झालो, पाऊल पाऊल टाकायला लागलो, थोडस खेळायला गेलो, खेळून आल्याच्या नंतर आपल्याला घाम यायचा. आपल्याला घाम यायचा. ती आई त्या पदराने काय करायची? आपला घामाचं पूर्ण तोंड आपल्या पदराने पुसून काढायची. कोण काढायची? आई काढायची. पदराची किंमत कमी करू नका. पदराचे फायदे काय काय ते ऐका. तीच आई ज्या वेळेस आपल्याला कुठं कार्यक्रमावरून आलो किंवा लहानपणामध्ये सुद्धा दृष्ट जर व्हायची ना आपल्याला, किंवा लहान मुलाला, आता आपण तर मोठे झालो आहे ना, लहान मुलाला ज्यावेळेस दृष्ट व्हायची ती आई त्या पदरामध्ये काय टाकायची? मीठ टाकायची, मिरच्या टाकायची, काही बी जे काय असेल ते साधन घ्यायची आणि त्या बाळावरून पदर उतरायची. पदर उतरल्यानंतर आपली दृष्ट जायची आणि ती आई बाहेर नेऊन टाकायची. म्हणजे तो एक पदराचा फायदाच झाला. पदर राहिले नाही मायबाप, पदर राहिलेच नाही. पण या पदराचे फायदे खूप आहेत. फायदे खूप आहेत. तीच आई ज्यावेळेस आपलं मुलगं मोठं झालं, शाळेत गेलं आणि कामाला लागलं, कामाला लागल्याच्या नंतर तीच आई ज्यावेळेस तिचं काबाड कष्ट करत 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 घरामध्ये काही साधन नसन आणि तिच्यावरच जर घर सांभाळायची जर जबाबदारी आली असन आणि घरात काही साधन नसन तर ना
आपल्याला एक भाकर करण्या इतकंच जर घरामध्ये पीठ असेल ना, तर ती आई अर्धी भाकर सुद्धा खात नव्हती, पदरामध्ये आपल्यासाठी ती भाकरी बांधून ठेवायची. कोण? आई विसरू नका, आई विसरू नका, फक्त आई. तीच आई, त्याच आईला आपण ज्यावेळेस मोठं होतो, लग्न होतं, कामाला जातो, पुढं आपण जसं जसं वाढत जातो आपलं सगळं काय कार्यभाग, आणि कार्यभाग वाढल्याच्या नंतर त्याच आईने आपल्याला एक वेळेस फोन केला ना की दादा माझी तब्येत बरी नाही रे, एक वेळेस तरी मला भेटायला ये ना. तर त्या आईकडे भेटायला जाण्याला आपल्याकडे वेळ नसतो. ती त्याच पदराने, ज्या पदराने आपलं तोंड पुसलेलं असतं, ज्या पदराने आपले डोळे पुसलेले असतात, ज्या पदराने आपले नाक पुसलेलं असतं, त्याच पदराने तीच आई आपले डोळे पुसत असते. स्वतःचे डोळे पुसते की नाही ती आई? त्याच पदराने मुलाचे डोळे पुसलेत, त्याच पदराने ती आई आपले डोळे पुसते, आपले स्वतःचे. अशी वेळ त्या आईवर येत असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, उपकार फेटणार नाही ग आई तुझे, उपकार फेटणार नाही, उपकार फेटणार नाही ग आई तुझे, उपकार फेटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, तुझ्या मूर्तीसारखी या जगतात मूर्ती नाही, आणि तुझे उपकार माझ्याच्याने फिटणार नाही. आई म्हणजे आहे कोण? आ म्हणजे आत्मा आहे, ई म्हणजे ईश्वर आहे. आत्मा आणि ईश्वराची प्राप्ती करून देते, तया नाम आई आहे. आई काही कमी का? अशा आईच्या उपकारामधून आपण उतराई होऊ शकत नाही. जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. संत आहे, संतांचे काय सांगू आता, संतांचे उपकार. आता संत म्हणजे कोण? जे संतांची उतराई मधून आपण होत नाही ते संत नक्की कोण आहे बरं? ज्ञानोबराय आहे, है ना? ज्ञानोबराय आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली का सांगितली? महिला मंडळ हा आता लिहिली म्हणता हा, मोठ्या आवाजात बोला ना, बहुमत आहे आपलं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आता 2 मत झाले, पण ज्यांनी सांगितली त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी तही टीका केली. शके 1272 तही टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. कुठं सांगितली? नेवास्याला. कुठं? नगर जिल्ह्यात नेवासा आहे. नेवासा तालुका आहे. नेवासात कुठं सांगितली? बरोबर आहे, बरोबर बोला ना. खांबाला पाडला, पैस खांबा जवळ. त्या आजीसाठी टाळ्या वाजवा. हे बघा मायबाप, कीर्तनकाराने कीर्तन इथं यायचं आणि व्यासपीठावर येऊन नुसतं गप्पा गोष्टी करून सांगायचं, हे कीर्तन नाही. संसार तुम्ही केला, आम्ही करतो, आपण सर्वजण संसार करतो. या व्यासपीठावर उभं राहून जर आपण संसार सांगत असेल तर मग कीर्तन न केलेलं बरं. कीर्तन न केलेलं बरं. संत आहेत. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद बाबांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली पैस खांबाजवळ, पैस खांबा नेवासामध्ये. बरोबर. चला पुढे. आता तुकोबरायांनी गाथा लिहिला. गाथा कोणी लिहिला? बोला ना, बोलत चला. तुम्ही आम्ही खेळी मिळी. गाथा सप्ते फुकट जातील बर का माय बाप आपले. विठ्ठल महाराज. गाथा कोणी लिहिला?
जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा लिहिला का? काय? ऐका ऐका, आता तुम्ही वेगवेगळे उत्तर दिलं अजून गोंधळ होईल. जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा लिहिला नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितला. आणि बालपणीचे मित्र संताजी महाराज जगनाडे, बाबा बरोबर, संताजी महाराज जगनाडे हे तुकोबरायांचे बालपणीचे मित्र होते. महाराजांनी सहज अभंग तयार करायचे, सहज. आणि संताजी महाराज माऊलींच्या बरोबर जर तुम्ही कधी पायवारी केली असेल तर तुमच्या ध्यानात आलं असेल, किंवा तुम्ही कधी दर्शनही घेतलं असेल संताजी महाराज जगनाडेंच्या रथाचं, महाराजांचं दर्शन झालं असेल कदाचित, आणि झालंच असेल. अभंग तयार झाला की संताजी महाराजांना सांगा, संताजी हा अभंग पेन घ्या. त्यावेळेस पेनाला वेगळा शब्द होता काहीतरी, बोरू बोरू टाक, हा अभंग लिहून काढ. मायबाप, संताजी महाराजांनी तो अभंग तसा लिहायचा नाही. तुकोबरायांनी सांगायचा आणि संताजी महाराजांनी लगेच लिहायचा नाही. त्यावेळेसचा एक रुपयासारखं एक शिक्का होता, एक नाणं होतं. ते नाणं अगदी तापलेल्या आहारावर, विस्तावर ठेवायचं, आणि ते तापलेले नाणं जिभेवर ठेवायचं. तापलेलं नाणं जिभेवर ठेवायचं. जर चटका बसला तर तो अभंग गाथ्यात लिहायचा नाही, आणि जर का चटका नाही बसला तरच तो अभंग गाथ्यामध्ये लिहायचा. एवढे संतांचे उपकार आहेत आपल्यावर. आणि हे अभंग आपण गाथ्यातले अभंग न म्हणता संतांनी एवढं पराकष्टाने ते अभंग आपल्यासाठी तयार केलेत. आपण ते अभंग सोडून देतो आणि माथ्यातले अभंग म्हणतो. मायबाप, माथ्यातले हे कोणासाठी लिहिलं एवढं? जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा आहे. सकल संत गाथा सगळ्या संतांचा गाथा आहे. या सर्व संतांना डावलून आपण माथ्यातले अभंग म्हणतो भजनामध्ये. पाप लागतं, पाप. आपले भजन फेल, काहीच उपयोग नाही आपल्या भजनाचा. जर का आपण क्षेपक अभंग, क्षेपक गवळण जर भजनामध्ये म्हणलं तर त्या दिवशीच आपलं भजन फेल. आपल्या भजनामध्ये आपल्याला कोणते संत आपल्याला आशीर्वाद देणार नाही. का? तर ते अभंग संतांनी लिहिलेच नाही. आता कसे उपकार आहेत बघा. मुकुंद महाराज जाट देवळेकर म्हणून काका होते. आहे का? आहे ना. त्या काकांनी सांगितलेला त्यांच्या बाबतीत घडलेला एक दृष्टांत आहे बघा. ते काका सतत ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे. सतत ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे. ज्ञानेश्वरीचं पारायण करता 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 भाव धरुनिया वाचे बघा. हा नित्यक्रम असायचा काकांचा. पारायण करता 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 त्या ज्ञानेश्वरीवर इतकं प्रेम जडलं, इतका भाव जडला, इतका जीव जडला काकांचा. ती ज्ञानेश्वरी वाचता वाचता शेजारचाच घरामध्ये राहणारा एक मुलगा काकांजवळ आला. म्हटले, काका माझं एक काम आहे तुमच्या जवळ. काका म्हटले, काय बा? म्हटले, माझी इच्छा झालेली आहे की ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. मला तेवढा एक ग्रंथ तुम्ही जर दिला तर फार बरं होईल. काका म्हटले, माझं ग्रंथाच्या व्यतिरिक्त कोणावरच इतकं प्रेम नाही, इतकं प्रेम माझं ज्ञानेश्वरीवर आहे. आता द्यावं तर माझा अंतकरणाला वाईट वाटते, माझं हृदय दुखते. न द्यावं तर घराच्या शेजारचाच मुलगा आहे, परत वाईटपणा येतो. नाही दिलं तर परत वाईटपणा येतो आणि परत आपलं नाव बदनाम होते.
असं देऊ का नको देऊ का नको देऊ का नको करता 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 काकांनी ठरवलं, चला आपण काय पारायण केलं आणि आपल्या ज्ञानेश्वरीवर दुसऱ्याने काय पारायण केलं एकच आहे, देऊन टाकू. ती ज्ञानेश्वरी त्या बाळाला दिली, पण सांभाळायला सांगितलं, बाळ तुला ही ज्ञानेश्वरी मी देत आहे, पण त्या ज्ञानेश्वरीला इतकं सांभाळ की कोणाचा पाय लागला नाही पाहिजे, कोणाचा धक्का नाही लागला पाहिजे, पडली नाही पाहिजे, म्हणजे त्या ग्रंथाची अवहेलना नाही झाली पाहिजे. इतकं सांभाळ राजा. हो काका, अगदी छानपैकी मी तो ग्रंथ सांभाळेल. सांभाळून म्हटल्या बरोबर काकांनी व्यवस्थित तो ग्रंथ बांधून ठेवलेला होता. तो ग्रंथ आणि ते व्यासपीठ दिलं. ते ग्रंथ आणि व्यासपीठ काकांपासून दूर झालं. एक पारायण होस्तोपर्यंत तो ग्रंथ दिला. जसा दिला तसं त्या बाळाने तिथं नेऊन पारायण सुरू केलं. आता पहिलाच दिवस त्याचा पारायणाचा. पारायण सुरू केलं, पण काकांना इकडे करमत नव्हतं. काकांना इकडं करमत नव्हतं, कारण त्यांचा जीव त्या ज्ञानेश्वरीवर. त्या बाळाने तिकडे ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. पहिल्या दिवसाचे 1 ते 5 अध्याय त्यांनी वाचले. ज्ञानेश्वरी ग्रंथ घरी आणला. व्यासपीठ ते सर्व काही घरी घेऊन आला आणि घरी आणल्याबरोबर त्याने व्यवस्थित कोणाचा हात पाय न लागण याची काळजी घेतली. अगदी देवघरामध्ये ठेवला. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्याबरोबर जेवण झाले, पण इकडे काकांना झोपच येईना. माय बाप झोपच येईना. उलटे पालटे अगदी घडलेलं दृष्टांत आहे. झोप येईना त्यांना. म्हटले आता विचारायला जावा, तर तो मुलगा म्हणून, काका तुम्हाला माझा विश्वास नाही का? नाही जावा तर मला झोपही येईना. रात्रीचे 1 वाजता काका उठलेच, त्यांना राहावेनच आणि गेले. त्या बाळाचं दार वाजवलं. बाळ, दरवाजा वाजवल्यानंतर ते बाळ असं गडबडून उठलं आणि उठल्याबरोबर दरवाजा उघडला आणि घाबरलं. म्हणजे काका एवढ्या रात्री तुम्ही का बरं? म्हणले घाबरू नको, मी तुला ज्ञानेश्वरी ग्रंथ दिलेला आहे वाचायला. हो काका, मी आज सकाळीच पासूनच पारायणाला सुरुवात केलेली आहे. तो ग्रंथ कुठं ठेवलेला आहे मला सांग. का बरं? काही नाही रे, मला छातीवर नुसतं असं कोणतरी बसलंय असं होतंय माझ्या छातीवर. तू ग्रंथ कुठे ठेवलाय? काका मी ग्रंथ अगदी व्यवस्थित ठेवलाय, काही काळजी करू नका. कुठे ठेवला मला दाखव. माय बाप, तो ग्रंथ देवघरामध्ये ठेवला होता. ज्ञानेश्वरी ग्रंथ खाली ठेवला होता आणि त्याच्यावरती लाकडी व्यासपीठ ठेवलेलं होतं. ग्रंथाच्या वरती लाकडी व्यासपीठ ठेवलेलं होतं. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथावर लाकडी व्यासपीठ ठेवल्यामुळे इकडे काकांच्या छातीवर असं काहीतरी वजन ठेवल्यासारखं होत होतं. इतकी ज्ञानेश्वरीची साधना पाहिजे, इतकी की ग्रंथाला थोडं जरी काही हे झालं आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला, आपण तर पारायणाला जातो, ज्ञानेश्वरी कोणाच्या हातात देतो, व्यासपीठ कोणाच्या हातात देतो, आणल्यानंतर कुठं मध्ये टेकवतो, घरी आणल्यानंतर कुठं टेकवतो. असं नाही, असं नाही. ज्यावेळेस आपण काळजीपूर्वक कुठली गोष्ट साधना करत असतो ना, कीर्तन असो, भजन असो, प्रवचन असो, पारायण असो, अगदी मनपूर्वक भाव पाहिजे. देव फक्त भावाचा भुकेला आहे. आपलं देवाला काहीही लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. संत होऊन गेल्या जनाबाई, संत जनाबाई महाराज. जनाबाई त्यांचा नित्यक्रम असायचा. त्या नामदेव महाराजांच्या 14 माणसाच्या कुटुंबाचं काम करत होत्या जनाई. त्याच्यामध्ये त्यांचं एक काम होतं की गौऱ्या थापणं. एक काम काय होतं? गौऱ्या थापायचं. ते एक काम होतं. दररोज काम आवरलं की गौऱ्या थापायच्या, एवढं त्यांचं काम होतं. एक वेळेसचा प्रसंग असा आला की गौऱ्या थापता थापता त्यांचा गौऱ्या थापायच्या आणि कलवड ढिगाऱ्या लावायचा. एक वेळेस दोघी मैत्रिणींची भांडणं लागली
आता जनाबाई बरोबर अजून एक त्यांची मैत्रीण गौऱ्या थापायची, ती पण ढिगाऱ्या लावून ठेवायची. आता एक वेळेस त्यांची दोघांची भांडणं झाली आणि इतकी भांडणं झाली दोघांची की एकमेकीला शिव्या देण्यापर्यंत भांडणं झाली की जास्त गौऱ्या त्या माझ्या आहे. जनाबाई म्हणायच्या त्या माझ्या आहे. मैत्रीण म्हणायची नाही माझ्या आहे. जनाबाई म्हणायच्या त्या गौऱ्या माझ्या आहे. असं करता 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 त्याच ठिकाणी तिथं संत महात्मे आले. काशीवरून एक ब्राह्मण तिथं आलेले. तिथं आल्याच्या नंतर म्हटले या गावामध्ये जनाई नावाची एक महान संत आहे, ती कुठं आहे? गावात आल्यानंतर विचारलं. म्हणले त्या जनाई इथं आहे पण ते इथं राहत नाही, त्या नामदेव महाराजांच्या तिथं घरी राहतात. नामदेव महाराजांच्या घरी गेले. त्या म्हणले जनाबाई गौऱ्या थापायला गेलेल्या आहेत. तिथं गेले तर यांची दोघांची भांडणं चाललेली. त्यांना भेटण्यासाठी एवढ्या लांबून आलेले आणि त्यांची दोघांची त्यांच्या समोर भांडणं चालली. म्हणले कोण जनाबाई? म्हणले हे काय ह्या भांडतात ह्याच. हे काय ह्या भांडतात ह्याच जनाबाई. म्हणले या जनाबाई? ते म्हणले महाराज तुम्ही आलेत ना, आमचं एक काम करा फक्त. आमची भांडणं या गौऱ्यावरून आहे. या गौऱ्या माझी मैत्रीण म्हणते ह्या माझ्या आहे, मी म्हणते या गौऱ्या माझ्या आहे. या गौऱ्यांचा निकाल तुम्ही लावायचा. कोणी? तुम्ही लावायचा. कसा लावायचा? ज्या गौरी मधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गौरी माझ्या बाजूला टाकायची आणि ज्या गौरी मधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज नाही येणार ती गौरी माझ्या मैत्रिणीच्या बाजूला टाकायची. एक एक गौरी उचलायला सुरुवात केली. विठ्ठल आवाज आला जनाबाईच्या बाजूला टाकायचे, नाही आला मैत्रिणीच्या बाजूला टाकायचे. विठ्ठल आवाज आला जनाबाईच्या बाजूला टाकायचे. असं करता 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 जनाबाईच्या बाजूने हे मोठा ढिगारा लागला, मैत्रिणीच्या बाजूने थोड्याच. उत्तर देण्यापेक्षा उत्तर मिळत 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 गेलं. सहज सहज उत्तर मिळत गेलं. ते काही सांगावं लागलं नाही. जनाबाई म्हटल्या मैत्रिणीला बोलता बोलता, अगं ताई तुझा जो प्रश्न होता त्याला उत्तर मिळालं का देऊ? सहज बोलून गेल्या. मैत्रीण म्हणली उत्तर देऊ नको, मला उत्तर मिळालं तुझ्या सहज बोलण्यातूनच उत्तर मिळालं. हे तीर्थाचं ठिकाण म्हणजे असं साधं सोपं समजू नका. ज्याला कुठेही जायला भेटत नाही, ना काशी ना मथुरा ना द्वारका, कुठेही जायला भेटत नाही, त्यांच्या सर्वांसाठी हे ठिकाण आहे पंढरी. का आहे हे ठिकाण? तर अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. आणि तुम्ही 8 दिवस राहून या चंद्रभागा मातेचं, या गंगेचं तुम्ही फक्त डोळ्यानेच पाहत नाही तर तुमचं दररोज श्रावण महिन्यात स्नान गंगेला आहे. याच्यापेक्षा पवित्र अजून काय पाहिजे? काय सुंदर औचित्य गाठून महाराजांनी हा सप्ताह राबवलेला आहे की घरी राहून तर आपण गंगेचं स्नान दररोज करू शकत, कदाचित महिन्यातून एखाद्या वेळेस आपण आळंदीला स्नान केलं असतं, कदाचित एखाद्या वेळेस कुशावर्तावर आपण स्नान केलं असतं, किंवा कदाचित एक वेळेस आपण पंढरपूरला येऊन चंद्रभागेला स्नान केलं असतं. पण 8 ते 9 दिवस आपण चंद्रभागेला स्नान करतो. आपली काहीतरी असेल ना. पुण्याई आई वडिलांची पुण्याई आहे, साधू संतांचे आशीर्वाद आहे, हे सर्व आणि भगवंताची आपल्यावर कृपा आहे. आणि जे जे इथं संत महात्मे, तुम्ही संत सज्जन मायबाप इथं आलेत ना, तुम्हा सर्वांवरती आई वडिलांचा आशीर्वाद आहे, संतांची कृपा आहे, साधू संतांचे आशीर्वाद आहे. म्हणूनच तुम्हाला भगवंताने बुद्धी दिली की श्रावण महिना आहे, विठ्ठल महाराज शास्त्रीजींनी तिथं सप्ताह ठेवलेला आहे. चला सप्ताहाला आपल्याला काहीतरी पुण्य भेटेल. आता या सप्ताहामधून एकच घरी घेऊन जायचंय बघा. सप्ताह दरवर्षी आपला होणार तर आहेच आहे, पण प्रत्येक सप्ताहामधून आपल्याला घेऊन जायचंय. श्रावण महिना
म्हटलं की उपवासाचे दिवस येतात. या श्रावण महिन्यामध्ये श्रावणी शनिवार पकडतात, सोमवार पकडतात, गोकुळाष्टमी येते, त्याच्यानंतर एकादशी येत असते, चतुर्थी येत असते, सगळेच उपवास. कोणी कोणी 1 महिना उपवास करत असतं. बरोबर. आता उपवास फक्त खिचडीचाच करायचा नाही. उपवास फक्त खिचडीचाच करायचा नाही. उपवास फक्त सोमवार, शनिवार, एकादशी आणि चतुर्थीच धरायची नाही. म्हणजे धरायची नाही म्हणजे उद्या सोडून द्यासन बरं का. असंही काही करू नका. पुढे ऐका. नाही तर काय होतं महाराज, एवढंच वाक्य युट्यूबला लगेच व्हायरल होऊन जातो. चौधरी ताई म्हणल्या की सोमवार एकादशी उपवास धरू नका, एवढंच वाक्य. पण पाठीमागचं काही टाकत नाही लोक. म्हणून आधी ऐका व्यवस्थित. हे उपवास धरायचे. पण सगळ्यात जो एक उपवास आहे चांगला, कधी कधी असे उपवास करायचे की आपण आपल्या मुखातून वाईट शब्द कोणाला श्रावण महिन्यामध्ये जाणार नाही. आपल्या मुखातून अभद्र शब्द आपल्या मुखातून श्रावण महिन्यामध्ये जाणार नाही. हा पहिला एक उपवास करायचा. त्याच्यानंतर नंबर 2, हे तर उपवास करायचे, कधी कधी शरीराचा उपवास करायचा. तुम्ही म्हणसान आता शरीराचा उपवास कोणता? तुम्ही माझ्यापेक्षा सर्व वरिष्ठ मंडळी आहात, तुम्हाला इतकं फोडून सांगायची आवश्यकता नाही. श्रावण महिन्यामध्ये शरीराचा उपवास करायचा. बहुसंख्येने महिला आहेत. हाही उपवास महत्वाचा आहे श्रावण महिन्यामध्ये. त्यानंतर आपण जो उपवास करत आहोत तो भगवंताला अर्पणच करत असतो. पण बोलता 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 आपण एकमेकाला अभद्र शब्द बोलतो, तेही बोलायचं नाही, वाईट बोलायचं नाही. जे काही चांगलं आपल्यामधले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हे सर्व सोडून द्यायचे. हे सर्व सोडून द्यायचे. जेव्हा हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार सोडून देऊ, त्याच वेळेस राम कृष्ण हरी आपल्यामध्ये आतमध्ये वास करतील. त्याच वेळेस. नाहीतर आपण म्हणतो दरवर्षी बाई सप्त्याला जाती, हिच्यात काहीच बदल होईना. दरवर्षी वाऱ्या करती, सप्ते करती, उपवास करती, सगळं काय करते, पण हिच्यात बदलच कसा काय होईना. उपासालाही कमी नाही, वारीलाही पण कमी नाही. हो, जे काय आहे ते कशालाच कमी नाही. तीर्थयात्रेला जाते, सगळे काय करते, पण तोंड काय मात्र राहत. तोंड काय राहत. आवाज आली पंढरपुरा आणि वेशीपासून आली घरा. सासूबाई पंढरपूरला निघाली. पंढरपूरला निघाल्याच्या नंतर घरी सुनबाई होती. सुनबाईला वेशीपासून माग आली. अगं बघ, ऐकलं का? काय? मी तो कलवड लावलेला आहे म्हणे. मी येस तोपर्यंत तो फोडू नको बर का. त्या कलवडाला फोडू नको. माझ्या हातीचा कलवडू आणि मज वाचूने नको फोडू. म्हणजे त्या कलवडाला फोडू नको. परत जाते, परत वेशीपासून वापस येते. वास्तविक पाहता तिचं वारीवर लक्षच. सून काय करते घरी, परत घरी येणार, पोरांना जीव लाव बर का. परत घरी येणार, घराची साफसफाई व्यवस्थित ठेव बर का. परत घरी येणार, रस्त्याने चालत 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 ज्यावेळेस आपण आळंदीवरून वारीला निघतो, आळंदीवरून निघल्याच्या नंतर आपण पुण्यामध्ये मुक्कामाला येतो. पुण्यातून निघलं की आपण पुढे सासवडला येतो. सासवडवरून जेजुरी, जेजुरीवरून वाल्हे, वाल्ह्यावरून आपण लोणंदला येतो आणि लोणंदवरून आपण तरडगाव, फलटण, पुढे बरड आणि बरड नंतर आपण माळशिरसला येतो. माळशिरस, वेळापूर, भंडी, सेगाव आणि नंतर वाखरीन पंढरपूरला येतो. तेव्हा आपली वारी पूर्णत्वास जाते, नाहीतर जात नाही. असे दर मुक्काम आपण करत करत येतो, पूर्णत्वास जाते. पण पंढरपूरला वारीला येणाऱ्याचं लक्ष जर घरी असेल, घरी असेल तर पंढरपूरला येणाऱ्याची वारी घडत नाही. घरी राहणाऱ्याचं लक्ष वारीमध्ये असतं. आता माझी सासू
पंढरपूरला गेली. आता माझी सासू चंद्रभागेला गेली असन. आता माझी सासू चंद्रभागेचं स्नान करत असन. आता माझी सासू पुंडलिकाचं दर्शन घेत असन. आता माझी सासू भगवान पंढरीधीश पांडुरंगाच्या मंदिरासमोर असन. आता माझी सासू प्रदक्षिणा घालत असन. माझ्या सासूने कळसाचं दर्शन घेतलं असन. आता माझी सासू परत परतीच्या फळावर आली असल. आता तिथं कीर्तन चालू असेल. आता तिथं फराळ चालू असेल. आता तिथं जागर चालू असेल. असं कोण विचार करते? कोण? झोपला का? कोण विचार करते? सून विचार करते. आणि सासू ज्या वेळेस पंढरपूर मध्ये येते, सासू घरचा विचार करते. सून उठली का नसल? सोनाने बाळाला व्यवस्थित बघितलं असेल का नसेल? नाश्ता केला असेल का नसेल? झाडून घेतला असेल का नसेल? फरशी पुसली असेल का नसेल? कपड्यांच्या घड्यात नीट घातल्या असेल का नसेल? कोणला काही दिलं तर नसेल ना? घरातलं कोणला काही दिलं तर नसेल ना सासूनी? त्या सुनाने. सासूचं लक्ष कुठं होतं? घरी होतं. सुनाचं कुठं होतं? वारी कोणला घडली? गेलं कोण होतं? घडली कोणला? मग आपण काय करायचं आता? विठ्ठला विठ्ठला दृष्टांत हा फक्त तुम्हाला फवारा असतो. आमच्या तिथं शेजारी लग्न झालं नवीनच. आणि म्हटले ताई पाहुणे आले, चहा ठेव. किती जण आले? 5 जण आले. तिने काय केलं? 5 कप घेतले. 5 कप घेतले आणि किचनवर ठेवले असे 5 कप. त्या 5ही कपामध्ये पाणी ओतलं. 5 कपांमध्ये पाणी ओतलं आणि एक कप उचलून पातेल्यात ओतीत होती. तेवढ्यात मी तिथे गेले. म्हणलं हे काय चाललंय? म्हणलं काय नाही, सासूने सांगितले 5 कप चहा ठेव. मग मी 5 कपामध्ये पाणी ओतून आता 5 कपच झाले पाहिजे ना. 5 कपामध्ये पाणी ओतले. 5 कपातला एक कप उचली ती आणि पातेल्यात टाकी ती. एक कप उचलून पातेल्यात टाकी ती. चहा किती करायचा आहे? मग एक कपाने 5 कप पाणी पडत होतं ना? पडत होतं का नव्हतं? एकही कपाने 5 कप पाणी पडत होतं. पण तसं नाही ना. त्याला काय असावं लागतं? माणसाला डोकं असावं का डोकं असावं? काय म्हणणे तुमचं? डोकं पाहिजे का डोकं? डोकं का डोकं? काय पाहिजे? डोकं तर आहेच. तिला बी डोकं होतच, पण डोकं नव्हतं. डोकं नव्हतं की एकाच कपामध्ये पाणी टाकल्यानंतर 5 कप होऊ शकतात. एकाच कपात पाणी ओतायचं परत ओतायचं, परत पातेल्यात ओतायचं, त्याच कपात ओतायचं 5 कप असे होऊ शकत होते ना. म्हणजे डोकं नव्हतं. एका मुलीला पाहुणे पाहायला आले. पाहुणे पाहायला आल्याच्या नंतर तिने सुंदर अशी कढी बनवली. मस्त चांगली. महाराजांनी बनवली असेल तुम्हाला म्हणा, पण सुंदर अशी कढी बनवली. पाहुणे पाहायला आल्याच्या नंतर ती होती बोबडी. तिला सांगितलं म्हणले बोलू नको बरं का, पाहुणे पाहायला आलेत. एकतर पाहुणे येऊन जाऊन पोहे ते करून वैतागलाय जीव. लग्न काही जमाना, आता बोलू नको. पाहुणे आले, सोप्यावर बसले. आमच्याकडे पुण्यामध्ये पद्धत आहे, पाहुणे आल्याच्या नंतर तांब्या भरून घेऊन जायचं आणि नाव वगैरे सांगायचं. तिने तो कार्यक्रम सगळा व्यवस्थित राबवला. नंतर मस्त कढी भात बनवला. जेवण वगैरे बनवतात त्याच्यात कढी हा आयटम खास बनवला होता. कढी बनवल्याच्या नंतर त्या मुलीला सांगितलं होतं तू बोलायचं काही होऊ दे, मी बोलल. आईने सांगितलं होतं पण तू बोलायचं नाही. जेवणाचं ताट सगळं व्यवस्थित बनवलं, पाहुण्यांना वाढलं आणि हिला कढी घेऊन पाठवली. म्हणले सगळं वाढले, आता कढी जाऊन वाढून कढीची वाटी खाली झालेली पाहुण्यांची. गेली कढी घेऊन. तिथं गेल्याच्या नंतर जेवण चालू होतं. चालू जेवणामध्ये म्हटले ज्याला नवरी पाहिजे त्याच्या समोर गेली, होणाऱ्या नवरदेवाच्या समोर. तो काय म्हणला, आईला कढी लईच गोड झाली बा. मग आता हिने गप्प बसावं ना. ती म्हणली मग जी गाय मोय गाय काही काय फुकात गोयच आहे काय? विठाला विठाला. नको तिथं डोकं लावायचं, जिथं लावायचं तिथं लावत नाही. पवित्र असं स्थान, मला सांगायचंय पवित्र असं स्थान आहे.
याच्यामध्ये तुम्हाला दररोज भगवान पंढरदीश परमात्म्याचं नुसतं कळसाचं दर्शन जरी झालं तरी पण तेवढं पुण्य तुम्हाला भेटणारच आहे. उदंड ऐकले, खूप काय पाहिलंय, खूप काय ऐकले. उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, अनेक क्षेत्रांचा महिमा वर्णन केलेला आहे. पण ऐसी म्हणजे अशी, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. खूप काय क्षेत्रामध्ये जातो आपण, खूप क्षेत्रांचं महिमा वर्णन केलेलं आहे. पण अशा क्षेत्राचा महिमा किंवा असं क्षेत्र, अशी चंद्रभागा आपण एवढं पुण्य आपल्याला कुठे भेटणार नाही. ती ही चंद्रभागा आहे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर सांगा कोठे. आहे का कुठं? कुठं आहे का? चंद्रभागेत आल्याच्या नंतर, इथं स्नान केल्याच्या नंतर जो आनंद आहे तो भेटतो का कुठं? बाहेर गेल्यानंतर आपण खूप स्नान करतो, पण असं भेटतंय का? ऐसा विटेवर देव कोठे. कुठं आहे का? बघा, बाहेर आपण ज्यावेळेस तीर्थयात्रेला जात असतो, पण स्पर्श दर्शन कुठल्या देवाचं भेटतं बरं? उत्तराखंडामध्ये जा, काशीला जा, अयोध्येला जा, मथुरेला जा, अनेक ठिकाणी जा तुम्ही, गंगा सागरला जा. कुठं भेटतं तुम्हाला ज्ञानोबऱ्यांसारखं? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संतांचं दर्शन जसं होतं नवे नवे माझा भगवान पंढरदीश परमात्मा, यांच्या दर्शनाच्या व्यतिरिक्त कुठेही जा असं दर्शन तुम्हाला कुठं होतं का? होतंय का? होत नाही. मग आपल्या जवळच एवढं समाधान आहे, आपल्या जवळच एवढं समाधान आहे, पण आपण बाहेर समाधान शोधते. समाधान, आनंद भेटतो पण समाधान भेटत नाही. समाधान इथंच आहे. कुठं? आपण ज्या क्षेत्रामध्ये आहे इथं. झाले समाधान तुमचे देखिले चरण. भगवंताचं उद्या एकादशी आहे. एकादशी काय दिवस निवडलेत महाराज तुम्ही? योगायोग आहे. काय त्रिवेणी संगम आहे हा. एकादशी भेटते तुम्हाला, गोकुळ अष्टमी भेटली, माऊलीचा जन्मोत्सव भेटला, आणि गोपाळ काला भेटला, 15 ऑगस्ट भेटली. अजून काय काय द्यायचं काय विठ्ठल महाराजांना? मला 3 मिनिटं फक्त त्यांच्यावर बोलायचंय, जास्त वेळ नाही. ज्यावेळेस कोरोना चालू होता ना मायबाप, कोरोना चालू होता ना, त्यावेळेस माझे गुरु आणि माझे बंधू ह्या 2च व्यक्ती आळंदीमध्ये अशा, बाबांजवळ कोणीच नव्हतं, बाबा एकटेच. ह्यांच्याबरोबर पूर्ण फॅमिली होते, पण कमवूनच कुठून आणायचं नाही, यांना घालायचंच काय हा मोठा प्रश्न माझ्या भावाला पडलेला होता. म्हटले ताई, मी फायनल निर्णय घेतला. म्हटलं काय महाराज? मी हे सगळं विकून आता गावाला जाणार म्हणले. मी आता इथं राहू शकत नाही. म्हणलं अडचण काय? म्हणले खर्चायलाच काही नाही आणि खायलाच. ज्या विठ्ठल महाराजांनी आता इथं सप्ताह राबवलाय ना, हा ठेवलाय ना, त्यांच्याविषयी बोलते मायबाप मी. म्हणले ताई राहूच शकत नाही. म्हणलं दुसरी अडचण नाही ना काहीच? म्हणले नाही, जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत धान्य माझ्याकडून न्यायचं. जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत धान्य लागू, पैसे लागू, भाजीपाला लागू, काहीही लागू, आम्ही दोघं पती पत्नी तुमच्या बरोबर आहे. पण घर विकायचं नाही आणि आळंदी सोडायची नाही. आज जर घर विकलं असतं ना मायबाप, हे एवढी मूर्ती आपल्या समोर दिसली नसती. घर विकलं असतं त्या काळामध्ये. तर माणसं एकमेकाला साथ करतात, पण योग्य त्यावेळेस जो साथ करतो तो खरा मित्र असतो. योग्य त्यावेळेस असल्यावर तर कोणी पण मागतं, पण गरज पडेल त्याच वेळेस एक शब्द फक्त तेवढा बहिणीचा ऐकला आणि आज त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं. कल्याण झालं.
आमचा दुपारीच गाडीमध्ये विषय निघला होता. मी राणे भाऊंना तेच सांगत होते की हे विठ्ठल महाराजांच्या बाबतीत अशा अशा घटना घडत गेलेल्या आहेत म्हणलं. पण तेच विठ्ठल महाराजांना ज्ञानोबरायांनी आळंदीमधून जाऊ दिलं नाही. माझ्यापेक्षा ज्ञानोबरायांनी जागा सोडून दिलेली नाही. हे संत आहे. संतांनी सांगितलं की आतापर्यंत विठ्ठल महाराज तुम्ही आळंदीमध्ये राहून खूप महाराज लोकांची सेवा केलेली आहे. खूप मोठ्या मोठ्या विद्वान लोकांची सेवा केलेली आहे. नवे नवे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतल्या महाराज लोकांची सेवा केलेली आहे. तुम्ही आळंदी सोडून कुठे चाललात? ज्ञानोबरायांनीच ही बुद्धी दिली आणि विठ्ठल महाराज कोरोनामध्ये आळंदीमध्ये राहिले. अगदी माझे मालक आणि विठ्ठल महाराज कंपनीमध्ये कामाला जात होते. कंपनीमध्ये इथपर्यंत वेळ आली होती यांच्यावर. पण ज्ञानोबरायांनी हे सर्व काही तारलं आणि आम्हाला सर्वांना तुमच्या समोर जिवंत ठेवलं. हीच कृपा माझ्या भगवान पंढरदीस पांडुरंगाच्या आमच्यावर. माझ्या ज्ञानोबरायाला आवडेल असं, माझ्या पंढरदीस भगवान पांडुरंगाला आवडेल असं, नवे नवे चंद्रभागेला आवडेल असं इतकं सुंदर आणि गोड भजन करायचंय आपल्याला. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई. एक एक हार द्या सगळ्याकडे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. शूटिंग घेऊ शकता गडबड करू नका सावकाश. रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. या काही महिला या टाकळी दारू खेळलं खानगाव तळी कोटरगाव बरं ते एक एक दोन महिला उठायला उठलं कोणी फार घालले ना. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा मोठा हार घाला सगळ्यांनी. या सगळ्या एक एक गावच्या महिला या सगळ्यांनी.
चला त्याने हात लावला त्याने पुढे चला बाकीच्या सगळ्यांनी एक 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 महिला उठा उठा एक एक महिलांनी हा फोटो काढला सांगता येत नाही माय बाप, पण नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे महाराज लोक आहेत त्यांची पण माझ्यावर तेवढेच मला आशीर्वाद आहे. आणि महिला वर्ग सुद्धा तुम्ही एवढ्या आहेत एवढ्याच, पण अजून इकडं मनमाड, मोरझर, नांदगाव, येवला, कोपरगाव, शिर्डी, राहता या पूर्ण परिसरात म्हणजे नाशिक जिल्ह्याच्याच पण कोपरगाव तालुक्यामध्ये सुद्धा इकडं सर्वत्र या पूर्ण जिल्ह्याचं माझ्यावर अतूट प्रेम आहे, अतूट प्रेम. मी यांचे उपकार तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांचे उपकार माझ्याच्याने कधीच फिटू शकत नाही, कधीच. साध्या एका बहीण सुद्धा बहिणीवर इतकं प्रेम करत नाही, आई सुद्धा मुलीवर इतकं प्रेम करत नाही. मी कोण, कुठली, तुम्ही कुठले, पण तुमचं एवढं भरभरून प्रेम मला या कीर्तनामध्ये मिळालं त्याबद्दल तुम्हा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडेच जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे वत्स धेनु वेचा चित्ती तैसे मज येते सांभाळीत. महाराज म्हणतात, घारी हंडे आकाशी आणि तिचे चित्त तिचे पिलापाशी. जशी घार आकाशामध्ये फिरते पण चित्त कुठं असतं तिचं? नुसती घारच नाही, प्रत्येक पक्षाचं तसंच आहे, प्रत्येक प्राण्याचं तसंच आहे. जसं घारीचं चित्त पिलापाशी आहे तसं नाना डोंगरे जरी गाय, डोंगरामध्ये जरी गाय चरत असली, मी प्रथमच सांगून गेले, तर तिचं चित्त सुद्धा कुठं असतं? वासरा जवळ असतं. तसं संतांचं सर्व आपण जेवढे काय मनोभावे संतांची सेवा करू त्या सेवेचा मोबदला आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. जितकी सेवा करू पारायणाच्या रूपाने करू, हरिपणाच्या रूपाने करू, जेवढी सेवा करता येईल तेवढी आपण करू, पण त्या सेवेचा मोबदला म्हणजे तुका म्हणे वत्स धेनु वेचा चित्ती तैसे मज येती सांभाळीत. तसंच संत आपल्याला सांभाळतात. कसं? गाईच्या वासरासारखं संत आपल्याला सांभाळतात, घारीच्या पिल्लासारखं संत आपल्याला सांभाळतात. पण आपण त्यांच्या सारखं राहिलो तर महाराज म्हणतात, जसं गाईसारखं आपल्याला सांभाळणारच आहे, आपण तसं राहायचं, देव आपल्याला सांभाळणारच आहे, संत आपल्याला सांभाळणारच आहे. तुका म्हणे वत्स धेनु वेचा चित्ती तैसे मज येती सांभाळीत. सरळ सरळ माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे अभंग फक्त सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आदरणीय गुरुवर्य आचार्य भगवानजी महाराज शास्त्रीजी बाबांच्या मार्गदर्शनाने
पतीच्या साथीने, आई वडिलांच्या आशीर्वादाने, सासू सासऱ्यांच्या कृपा आशीर्वादाने हे व्यासपीठ आणि तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांचा दर्शनाचा हा योग आलेला आहे. जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे. जे काही अभद्र शब्द, जे काही तुमच्या बुद्धीला असे माझे शब्द बोचले असन, टोचले असन, तो माझ्या बुद्धीचा दोष समजून माझं मला परत करा. सुंदर असा हा सप्ताहाचं नियोजन आहे. अजून राहिले तुमच्याजवळ फक्त 2-3 दिवस. खूप छान असा आनंद घ्या की जेणेकरून पुढच्या सप्त्यापर्यंत तुम्हाला हा तुमचा आनंद अजरामर राहील. असा आनंद तुम्ही घेत राहा. महाराज कशातच कमी पडणार नाही. हाच आनंद तुम्ही पुढे घेत राहा. तुम्ही जितकी महाराजांना साथ देणार तेवढे महाराज तुम्हाला अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमामधून आनंद देतील. हा माझा विश्वास आहे. हा माझा विश्वास आहे. असो सुंदर असं गायन केलं, सुंदर अशी शूटिंग केली, सुंदर अशी सिस्टीमची साथ भावने दिली. विनेकरी बाबा माझी दोन्ही मृदंगाचार्यावर, मला नाव माहित नाही पण दोन्ही दादांवर साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार. जगदीश महाराज आणि रे तिडके महाराज. सुंदर एकदम. आता तुम्ही माझ्या बरोबरच चला. माझे गुरुवर्य बाबाजी सेवेसाठी बसलेले आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक ठेवून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वरा